नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे आषाढ महिन्यातील माहिती व काय करावे आणि काय करू नये ही माहिती घेऊन आली आहे. तर मित्रांनो, भारतीय पंचांगानुसार आणि मराठी कॅलेंडरनुसार आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते, म्हणून याला आषाढ असे नाव पाडल्याचे सांगितले जाते आणि आखाड महिना म्हणूनही ओळखले जाते. आषाढ महिन्यात काय करावे? आषाढ महिन्यात सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढी एकादशी येते. या निमित्ताने उपवास केला जातो आणि देवाची आराधना केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्यात संत आणि ब्राह्मणांना छत्री, मीठ आणि आवळ्याचे दान करावे. हे दान केल्याने भगवान वामन प्रसन्न होतात. ते भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात. या महिन्यात त्यांची विशेष पूजा करावी. आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचाही नियम आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ आहे त्यांनी या महिन्यात गहू, लाल चंदन, गूळ आणि तांब्याचे भांडे लाल कपड्यात ब्राह्मणांना दान करावे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे. वर्षातील 12 महिन्यांमध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते. एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024ला बुधवारी असणार आहे. तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रा अवस्थेत जातात. त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो. आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायांसह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे. त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या, टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात. वारकऱ्यांसाठी हे दिवस अत्यंत पवित्र असल्याचे मानले जाते. या काळात अनेक ठिकाणाहून पंढरपूरकडे वारी निघते. आषाढ महिन्यात दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो. आषाढ महिन्यात उपवास आणि सण साजरे केले जातात. त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे. कांदे नवमी, आषाढी एकादशी, वासुदेव द्वादशी, गुरुपौर्णिमा, मौना पंचमी, कामिका एकादशी, दिव्याची आवस सण येत असून या दरम्यान विधीपूर्वक पूजा, व्रत, पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. आषाढ महिन्यात स्नानासोबतच दान धर्मालाही विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजूंना दान आणि दक्षिणा द्यावी. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते आणि साधकही भाग्यवान होतो असे म्हणतात. आषाढ महिना सुरू झाल्यानंतर काय करावे, काय करू नये जाणून घेऊयात. आषाढ महिन्यात काय करावे? आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे. तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीसमोर सकाळी व संध्याकाळी दिवा लावावा. सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय नमः या मंत्रांचे नामस्मरण करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते. हा महिना देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो.
या महिन्यात दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते. या काळात पैसे, कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फले मिळतात. आषाढ महिन्यात छत्री, पाण्यानं भरलेला माठ, मीठ आणि आवळ्याचं दान करणं फलदायी असल्याचं मानण्यात येतं. आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं. आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानं पुण्यफळाची प्राप्ती होते. तसंच अपार धनलाभ होतो असंही शास्त्र सांगतं. आषाढ महिन्यात हे काम करू नये. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो, त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जाते. त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे, कारण या दिवसापासून देव झोपी जातात असा समज आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळावे. या महिन्यात तामसिक अन्न, मद्य, मांसाचे सेवन करू नये असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तसंच जास्तीत जास्त मसालेदार अन्नही सेवन करू नये असं सांगण्यात येतं. या महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं असंही सांगण्यात येतं. आषाढ महिन्यात पाणी वाया घालू नये. शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाही. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात आखाड तळणे म्हणजे काय. आपल्या देशात 3 ऋतू असतात. प्रत्येक ऋतूनुसार त्या प्रांताच्या रीती रिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात. प्रत्येक ऋतूचे एक वेगळे महत्त्व आहे. त्यामुळं आपल्या पूर्वजांनी या ऋतूंचे महत्त्व अधोरेखितही करून ठेवले आहे. ऋतूनुसार काही आहार घ्यावे असं आपले पूर्वजही सांगायचे. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे खूप महत्त्वाचे आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. नुकताच आषाढ महिनाही लागला आहे. आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. यालाच आखाड तळणं असं म्हटलं जातं. गावात देखील गृहिणी एकमेकींना आखाड तळून झाला का असं म्हणत असतात. आखाड तळणं म्हणजे काय जाणून घेऊया. आषाढ महिन्यातील पाऊस हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळं वातावरणातील आर्द्रता तसेच थंडावा वाढलेला असतो. त्यामुळं आषाढात पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. आषाढात पचनशक्ती कमी झाल्यामुळं स्निग्ध पदार्थाचे सेवन केले जातात. त्यामुळं आषाढात तळलेले पदार्थ खाल्ले जातात. आषाढ महिन्यात पाऊस जास्त पडत असतो. नदी, तलाव ओसंडून वाहू लागलेले असतात. अशा वेळी पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही असते. शरीरात दूषित पाणी गेले तर आरोग्य बिघडते. अशावेळी शरीराला वंगण मिळावे यासाठी तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. पावसाळ्यात हवेत गारवा असतो. अशावेळी तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीराला उष्णता पुरवण्याचे काम करतात. त्यामुळंच या काळात पदार्थ तळले जातात. मे महिन्यात केलेले वाळवणाचे पदार्थ, पापड, कुरडया, सांडगे, शेवया या आषाढापासून खाण्यास सुरुवात करतात. तसंच श्रावणात अनेक व्रत वैकल्यांमुळं खाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळं आषाढात याची कसर भरून काढण्यात येते. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये यासाठी मुगाची खिचडी देखील केली जाते. त्याचबरोबर या काळात लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आलेपाक वडी खाल्ली जाते. आषाढात हे पदार्थ प्रामुख्याने केले जातात. आषाढ महिन्यात गोड पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, कापण्या, राजगिरा लाडू, थालीपीठ, मुगाची भजी, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, भाजणीचे थालीपीठ, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, कडबोळी असे पदार्थ आवर्जून केले जातात. आषाढात इतके सगळे पदार्थ केल्यानंतर त्याचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दाखवला जातो. तिची पूजा देखील केली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान माहितीसह.